बाबासाहेब आंबेडकर आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, युगप्रवर्तक डॉक्टर बाबासाहेबांची 134वी जयंती आहे। या जयंतीनिमित्त मी तमाम महाराष्ट्रातल्या बाबासाहेबांच्या चाहत्यांना, नागरिकांना, अनुयायांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी बाबासाहेबांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो। खरं म्हणजे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशभरामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अपेक्षित असलेले विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले जातात। बाबासाहेबांनी सर्वसामान्य, दलित, शोषित, पीडित, अन्यायग्रस्त यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं आणि समता, बंधुता आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचं देखील काम केलं। 1881 साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म या आपल्या भारतभूमीत झाला आणि 1956 साली त्यांचं महापरिनिर्वाण झालं। पण स्वतंत्र भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासात एकही दिवस असा गेला नाही की बाबासाहेबांची आठवण आली नाही आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मरण सातत्याने या देशातला प्रत्येक मानव, प्रत्येक नागरिक करत असतो। कारण बाबासाहेब हा आपला एक श्वास आहे, बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे, ज्याला इंग्रजीत ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात, ध्रुवतारा। आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब जर बाबासाहेब आपल्या या देशाला ज्यांनी सर्वोत्तम घटना दिली,